लग्नसराई सुरू झाली आहे. सध्या डेकोरेशनसाठी खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आज आपण एंगेजमेंटसाठी रिंग प्लॅटर बनवणार आहोत. त्यासाठी मी 12 बाय 12 इंचाचा केक बोर्ड घेतला आहे. मरून कलरच्या वेल्वेटच्या कपड्यावर केक बोर्ड ठेवून चारही साईडने 2-2 इंच कापड एक्स्ट्रा ठेवून कापड कापून घेतले व केक बोर्डच्या समोरच्या बाजूने स्टिक न करता मागच्या बाजूने ग्लू गनने वेल्वेटचे कापड केक बोर्डला स्टिक केले. त्यामुळे फिनिशिंग चांगली येते. या तयार झालेल्या बोर्डच्या मागच्या बाजूला लगेचच दुसरा केक बोर्ड स्टिक करून घ्यायला हवा होता, पण माझ्याकडे 12 बाय 12 इंचाचा एकच केक बोर्ड होता. नंतर मी आणखी एक आणून तो स्टिक केला. व्हिडिओमध्ये पुढे तो तुम्हाला दिसेलच. मी इथे प्लास्टिक डावल्सने फ्रेम बनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तेवढं स्टर्डी स्ट्रक्चर बनलंच नाही. ते डावल्स सारखेच पडत होते. मग मी हार्डवेअरच्या शॉपमध्ये येऊन एक लाकडी पट्टी आणून त्याची अशी फ्रेम बनवून घेतली. त्यानंतर कपड्याला असा कट देऊन केक बोर्डवर स्टिक करून घेतलं. हे स्ट्रक्चर खूपच स्ट्रॉंग झालं होतं. त्यानंतर खालच्या बाजूने फिनिशिंग दिसण्यासाठी वेल्वेटची एक्स्ट्रा पट्टी कापून अशा प्रकारे स्टिक करून घेतली. फ्रेमच्या चारही बाजूने गोल्डन रिबन लावून डेकोरेट करून घेतली. रिबन लावताना ती मध्ये मध्ये ग्लू गनने सिक्युअर करून घेतली. त्यानंतर पीच कलरचं नेटचं फॅब्रिक घेऊन त्याचे सारखे 2 भाग केले. एका साईडने फॅब्रिकला अशा प्रकारे सिंपल स्टिचिंग करून घेतलं, जेणेकरून आपण धागा ओढून कापडाला इझिली गॅदरिंग्स बनवू शकतो. शिवलेली बाजू वरच्या साईडने फ्रेमला अशा प्रकारे स्टिक करून घेतली. त्याचप्रमाणे दुसरी बाजू पण स्टिक करून घेतली. नेटच्या फॅब्रिकला पडद्याप्रमाणे बांधून घेतलं व उरलेलं फॅब्रिक कापून घेतलं. अशा प्रकारे फ्रेम रेडी झाली. मोठ्या मोत्यांची माळ सेंटरला लावून पडद्याच्या साईडला अशा प्रकारे लावून घेतली. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की दुसरा एक केक बोर्ड अटॅच करायला हवा होता. तो मी आत्ता फेविकॉलने अटॅच केला व तो सगळ्या बाजूने चांगला स्टिक व्हावा यासाठी वुडन क्लिप्स लावून ठेवल्या. त्यानंतर कर्टनला दोन्ही बाजूने अशा प्रकारे बॉल चेन लावून घेतली. कर्टन जिथे बांधले आहेत तिथे फ्लॉवर्स व लीफ लावून डेकोरेट केलं. फ्रेमच्या एका साईडला फ्लॉवर्स व लीव्स लावून घेतल्या. गोल्डन पोलन्स पण लावून घेतले व फ्रेमच्या वरच्या बाजूस छोटे फ्लॉवर्स अटॅच करून घेतले. ट्रेच्या समोरील बाजूस एका कॉर्नरवर फ्लॉवर्स व लीव्स व पोलन्स लावून घेतले. केकबोर्ड चिकटवण्यासाठी लावलेल्या क्लिप्स काढून घेतल्या. ट्रेच्या साईडला फिनिशिंग येण्यासाठी गोल्डन मोत्याची लेस स्टिक करून घेतली. त्यानंतर 5 इंचाच्या केक बोर्डला सुद्धा सेम लेस लावून घेतली आणि त्याला फ्लावर्स लावून फिनिश केलं. रिंग ठेवण्यासाठी जो बॉक्स बनवायचा होता त्यासाठी मी अशा प्रकारच्या बॉक्सचा वापर केला. त्याला वेल्वेट क्लॉथने कव्हर केलं. त्यानंतर त्याच्या आतल्या कुशनला सुद्धा वेल्वेट क्लॉथनेच कव्हर करून घेतलं. रिंग बॉक्सला गोल्डन बॉल्स असलेल्या लेसने कव्हर केलं. वरून गोल्डन लेस लावली व रिंग ठेवण्यासाठी कटरने फोम शीटला कट देऊन घेतलं. फ्रेमच्या सेंटरला वरती जस्ट एंगेजचा टॅग लावला. एक सुंदर कपल स्टॅच्यू ठेवून प्लॅटर डेकोरेट करून घेतलं. अवघ्या 2 तासात मी हे रिंग प्लॅटर बनवलं आहे. कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा. यातील रिंग ट्रे, टॅग आणि कपल स्टॅच्यू काढलं तर तुम्ही हे प्लॅटर खूप डेकोरेशनमध्ये यूज करू शकता. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा मखर म्हणून आपण याचा यूज करू शकतो. महालक्ष्मीच्या पूजेमध्येही हे यूज होऊ शकतं. ॲमेझॉनवर याच रिंग प्लॅटरची किंमत 1850 रुपये आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. प्लॅटर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.